श्री स्वामी समर्थ. तुमच्या देवघरात ठेवलेला कलशावरती नारळामध्ये काही विशेष संकेत दिसत आहेत का? नारळाला अचानक अंकुर फुटणे, त्याचा रंग बदलणे, तो दीर्घकाळ ताजा राहणे किंवा त्यात इतर काही बदल दिसणे हे केवळ योगायोग आहे की त्यामागचे आध्यात्मिक संकेत दडलेले आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत. तर आपण देवघरातील कलशाच्या नारळाशी संबंधित काही पारंपरिक श्रद्धा, धार्मिक मान्यता आणि त्यामागचे आध्यात्मिक अर्थ जाणून घेणार आहोत. या संकेताचा आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा, देवकृपा आणि देवपूजेच्या दृष्टीने काय अर्थ लावला जातो याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत नक्कीच बघा. आम्ही काही तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत ज्या प्रत्येक भक्तांना जाणून घेणे आवश्यक आहे. चला तर मग बघूया. वेळ न घालवता आपण जाणून घेऊयात की देवघरातील कलशाचे नारळ शुभ आणि अशुभ संकेत. कधी तुम्हाला असं जाणवते का की आपल्या देवघरातील कलशाचा नारळ काहीतरी सांगत आहे, जणू तो शांतपणे आपल्याशी संवाद साधतो? आणि जर हो तर आजच हा अनुभव तुमच्यासाठी आहे. नमस्कार. या आपल्या स्वामी विचारसार या परिवारामध्ये अत्यंत मनापासून स्वागत आहे. तर आज आपण अतिशय भावनुक आणि सूक्ष्म विषयावर बोलणार आहोत. आज देवघरातील कलश आणि त्यावरचा जो नारळ नेमका आपल्याला कोणता संकेत देतो आणि ते संकेत आपल्याला कसे ओळखायचे आहेत? भक्तांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत देवघर हे फक्त पूजा करण्याचे ठिकाण नसून ते आपल्या घराचे हृदय असे मानले जाते. जेथे श्रद्धा असते तेथेच विश्वास असतो आणि जेथे आपल्या कुलदेवतेचा वास असतो तेथेच कलश म्हणजे आपण ब्रह्मांडाचे प्रतीक मानले जातो. त्या कलशात भरलेले पाणी म्हणजेच जीवनशक्ती, आंब्याची पानं म्हणजे महाभूत म्हणतात, सुपारी म्हणजे स्थैर्य आणि वर ठेवलेला जो नारळ असतो म्हणजेच श्रीफळ, पूर्णत्व आणि शुद्धतेचे प्रतीक. नारळाच्या बाहेर जो कठीण म्हणजे तो कवच असतो. कवच आपल्याला अहंकार दाखवतात आणि आतल्या शुभ्र पांढरा जो गर म्हणजे आपल्याला शुद्ध आत्मा, त्यातील पाणी म्हणजे चैतन्य. म्हणूनच देवघरातील नारळ हा फक्त एक फळ नसून ते ऊर्जा धारण करणारा केंद्रबिंदू असतो. नारळाचे संकेत ओळखण्याचा व्यावहारिक पद्धत आणि स्वामी समर्थांच्या आधारे भक्तांनो आपण आता थोडा व्यावहारिक बोलूया. नारळाचे संकेत कसे ओळखायचे आणि त्याचा अर्थ काय पाहायला? पहिलं तर संकेत नारळ म्हणजे सांकेतिक नारळ खराब होतो की नाही, वर्षानुवर्ष तसाच राहतो का? हे कुलदेवतेचे संरक्षणाचे चिन्ह आहे. वैज्ञानिक दृष्ट्या नारळात अँटीबॅक्टेरिया गुणधर्म असतात, पण देवघरात शुद्ध श्रद्धेने ठेवला तर तो दैवी ऊर्जा शोधते आणि तो टिकतो. तर दुसरा स्वतःहून फुटतो किंवा त्याचे तडे जातात. हे संकट टळण्याचे संकेत असतात. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की देव तुमच्या आधी येतो. तो फक्त विश्वास आणि ठेवा. तिसरं म्हणजे नारळावर अप्रत्यक्ष चिन्हे दिसतात. कधी त्रिशूळ दिसेल तर कधी स्वस्तिक, तर काही जणांना डोळे दिसतात. असे दैवी उपस्थिती असल्याचे लक्षण. चौथे म्हणजे नारळातून
तो हळूहळू पाणी गळते. हे विसरलेले नवस आठवण देते. 5वं म्हणजे नारळ जर जड किंवा हलका वाटू लागला तर सकारात्मक ऊर्जा आणि हलका असेल तर संवाद राहा. आता स्वामी समर्थांची शिकवण जोडूयात. ते म्हणजे नारळ हे श्रीफळ आहे, तो तोडू नका. जोपर्यंत मन सांगत नाही. एकदा एका भक्ताला मोठे कर्ज झाले होते. नारळ फुटला आणि त्याने तो लगेच पैसे आला तर दुसऱ्या भक्ताला नारळावर इलेक्ट्रोलाइट असतात, पण श्रद्धेने ते दैविक मानले जातात. भक्तांनो, रोज सकाळी नारळाकडे बघा. 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमः किंवा तुम्ही कुलदैवतेचा जप करू शकता. तर तुम्ही असा जप केल्याने नारळाला जो चार्ज केला जातो आणि संकेत स्पष्ट करतात. तर नारळ हलका वाटला तर घर स्वच्छ करा, दान करा. आणि तसं केलं तर संरक्षण कवच मजबूत होईल. हे संकेत दुर्लक्ष केले तर तुमच्या घरातील ऊर्जाही कमी होते. म्हणूनच जागरूक राहा. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचे घर नेहमी सुरक्षित राहील. अनेक घरामध्ये असा अनुभव आहे आणि येतच राहतात. तर की देवघरातील नारळ साधारण नारळासारखा राहत नाही. तो वेगळा भासतो किंवा वेगळा तो महिने खराब होत नाही, वास येत नाही, बुरशी लागत नाही, केवळ काळेपणा सुद्धा येत नाही. आणि ते पाहून मनाला एक वेगळेच भावना दाटून येते. जणू काही कोणीतरी आपल्याशी अदृश्यपणे आपल्या डोक्यावर हात ठेवत आहे. म्हणूनच म्हणत आहे, घाबरू नका, मी आहे. श्रद्धेनुसार हा कुलदेवतेचे संरक्षणाचा संकेत मानला जातो. काही वेळा कोणताही धक्का न लागता नारळाला तडा जातो. आपण घाबरतो, पण थोडं शांत बसून विचार करा. तर मग मन सांगतं कदाचित घरावरच काहीतरी संकट येणार आहे. ते त्या नारळाने स्वतःवरच ओढून घेतले आहे. हे शास्त्रीय कारण आहे. तर अशा वेळी भीती न बाळगता शांतपणे नमस्कार करावा, नामस्मरण करावे आणि कृतज्ञता व्यक्त करावी. कारण भक्तांना देव त्रास देण्यासाठी नाही, तर त्रास दुसरा करण्यासाठी असतो, दूर करण्यासाठी असतो. नारळातून हळूहळू पाणी गळताना दिसत असेल तर ते पाहून मनाला प्रश्न येतो की हा श्रद्धेनुसार एक सूचिक चिन्ह असून एखादी विसरलेली परंपरा एखादा नवस एखादी पूजा ही राहून गेली असेल तर ती आठवण करून देण्यासाठी ते संकेत असू शकतात. अशा वेळी घरात शांतता ठेवली, देवासमोर बसून मन मोकळे करावे आणि जप सुरू करून ओम श्री स्वामी समर्थाय नमः असा किंवा तुम्ही कुलदेवतेचा सुद्धा मंत्र जप पठण करू शकता. असा साधा सोपा तुम्ही मंत्र मनाला खूप आधार देतो. तर स्वामी समर्थ यांचे नाव घेतले तर अंतर मनाला बळ मिळतात. भक्तांनो, काही वेळा देवघरात बसल्यावर एकच वेगळीच शांतता जाणवते. अंगावर हलकासा शहारा येतो. थोडे डोळे पाणावतात, आपोआप डोळे मिटतात आणि मन स्थिर होते. हा योगायोग नसून तो आध्यात्मिक दृष्ट्या जेथे दैविक ऊर्जा असते तेथे मनाची स्थैर्य मिळतात. काही भक्त सांगतात नारळावर काही जणांना त्रिशूळासारख्या रेषा दिसतात, काही जणांच्या डोळ्यासारखे
आकारे येतात, टिळ्यासारखे चिन्ह येतात. अशा वेळी मनात भक्तिभावना जागा होतो. जणू कुलदेवता आपली उपस्थिती जाणवून देत आहे असे वाटते. संकेताकडे दुर्लक्ष करू नये. शांतपणे नमस्कार करावा. मनातल्या मनात धन्यवाद म्हणावे. काही वेळा घरात अचानक सकारात्मक बदल घडून येतात. अडकलेली कामे जे असतात अचानक मार्गी लागतात. घरात विवाद जे आहेत ते कमी होतात. आजारपण सुधारते. आर्थिक अडचणी थोडे सैल होतात. आणि आपला विचार करण्याचे कसा घडतो. श्रद्धेनुसार जेव्हा दैवी संरक्षण घरावर असते तेव्हा असे संकेत मिळतात. आणि नंतर कृपा प्रगट होऊन काहीतरी स्वप्नात मंदिर दिसतात, प्रकाश दिसतो, नारळ दिसतो किंवा एखादे देवी देवतांचे नाव ऐकून जागीपणी नारळ ऊर्जा धारण करतो आणि स्वप्नात देवसंवाद साधतो. अशी मान्यता आहे. भक्तांनो काही घरात नारळ बदलण्याचे ठरवले तर मनाची तयारी होत नाही. हात पुढे जात नाही, पण पुन्हा थांबतो. डोळे पाणावतात. अशा वेळी जबरदस्ती करू नये. थोडा वेळ देवघरात बसावे. कारण मनाला जे जाणवत आहे ते कधीही शब्द सांगता येत नाहीत, पण सत्य ते सत्यच असते. काही अनुभव खूप हळवे असतात. एक कुटुंबात मोठ्या अडचणी होत्या. कर्ज वाढलेले, आजारपण, ताणतणाव कधीही एकच वेळी चालून येत होत्या. अचानक घरात नारळाला तडे जात होते. तर अशा वेळी दोन भागात ते घाबरले. दोन भक्त घाबरले. तर त्यांनी शांतपणे देवाला प्रार्थना केली. काही दिवसातच त्यांची परिस्थितीही बदलली. पैसाही परतही मिळाले. तब्येतही सुधारली. घर पुन्हा भरभराटीने हसमुकट आणि त्यांचा विश्वास होता की संकट त्यांना स्वतःवर घेतले आहे. एका आजीचा अनुभव होता. त्यांच्या घरातील देवघरातील नारळ वर्षभर तसाच राहिला, खराब झाला नाही. त्या म्हणाल्या कुलदेवतेचे घर सोडून गेले नाही. याचे चिन्ह आहे. काही वेळा घरात लहान मुले देवाकडे आपोआप ओढली जातात. वृद्ध शांत होतात. स्त्रियांना पूजेची प्रेरणा मिळते. घरात वातावरण प्रसन्न होते. वाईट विचार कमी होतात. हे सारे संकेत एकत्र दिसून आले तर मग खात्री देते की घरात दैवी वास आहे. भक्तांनो काही वेळा मोठे संकट येणार असतं, पण शेवटच्या क्षणी ते टळते. आपण म्हणतो नशीब चांगले होते, पण श्रद्धेनुसार घरात संरक्षण कवच असते. म्हणून संकट दारातच येऊन परत जाते. घरात एकटे बसल्यावर नारळाकडे पाहताना डोळ्यात पाणी येणे हे दुःख नसते. ते आत्म्याचा भार हलका होण्याचा क्षण असतो. जणू कोणीतरी आपल्याशी एखादं आपलं दुःख आहे असा आधार वाटतो. आणि मन मोकळे होते. काही वेळा चुकीच्या हेतूने येणारी माणसे आपोआप दूर होतात. घरातील विवाद कमी होतो. कारण जेथे दैवाचा वास आहे तेथे नकारात्मकता टिकत नाही. भक्तांनो अशा वेळे आपण काय करायचे? सकाळी देवासमोर शांत उभा राहायचे आहे.
जास्त मागण्या करायच्या नाही, तर फक्त धन्यवाद म्हणायचा आहे. कारण कृतज्ञतेत खूप मोठी ताकद असते. नम्रता ठेवली तर अहंकार सोडावा. कारण कृपा जर टिकवायची असेल तर मन शुद्ध असावे लागते. स्वामी समर्थ सांगतात, देव दूर शोधू नका, तो आधीच तुमच्या घरात आहे. फक्त विश्वास ठेवा. आपण एक अतिशय महत्त्वाचा भाग मनापासून ऐका. कारण जेथे आपण चुकतो आणि नंतर म्हणतो संकेत समजला नाही तर कोणत्या चुकीच्या टाळायच्या हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. सर्वात पहिली गोष्ट नारळाची थट्टा कधी करू नये. नारळ ही एक पवित्र ही वस्तू आहे आणि त्याला आपण श्रीफळ म्हणतो. म्हणून ती जी ऊर्जा असते, जर आपण तसं केलं तर आपल्या घरातील जी ऊर्जा असते ती ऊर्जा कमी होते. म्हणूनच तुम्ही हे नारळाला अतिशय महत्त्व देऊन त्याची पूजा करायची असते. तर पूजेमध्ये देवघरात आपण जी नारळ ठेवतो ते अतिशय स्वच्छ वगैरे ठेवावा. तिथे धूळ वगैरे ठेवू नये. आपण त्यांना नैवेद्य वगैरे दाखवावा. आपण श्रद्धेने आपण देवाची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण नारळाचीही पूजा करावी. म्हणजेच आपण जो कुलदेवतेचा कलश आहे त्याचा आपण व्यवस्थित षोडोपचारी पूजा नेहमी करावी. त्यामुळे आपल्या घराला एक संरक्षण प्राप्त होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जी काही सेवा झालेली आहे ती स्वामींच्या चरणी अर्पण करून आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.